सारीपाट सह्याद्रीचा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. लोकसभेच्या नगर मतदारसंघातील लढाईत जुनीच कॅसेट वाजते. मुद्दे तेच आहेत, फक्त भिडू बदललाय. 4.5 वर्षापूर्वी पारनेरमध्ये विजय आवटींच्या मगरूरतेचा श्रीमंतीचा मुद्दा मांडला गेला आणि तो भावला. गरीब विरुद्ध श्रीमंत ही लंके यांची दुसऱ्यांदा टॅगलाईन. ए कलेक्टर ही तर सराईत गुंडांकडून दुसऱ्या सराईत गुंडाला वापरली जाणारी भाषा. कोणत्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या कोणत्या व्यवसायावर कारवाया हे स्पष्ट करावं लागणार आहे. 82 ग्रामपंचायती निवडणुकीत गावागावात ठोकलेल्या सभा, ठोकलेलं भाषण, किमान 40,000चं मताधिक्य घटवणार आहे. पारनेरमध्ये आवटींच्या विरोधात 15 वर्षानंतर नाराजी आली. लंके यांच्या विरोधात अवघ्या 4.5 वर्षात ही नाराजी कशी आली? नाकावर टिच्चून अजित पवारांच्या तुतारी फुंकली गेली आहे. पवारांना बारामतीत सुनेत्रा पवार हव्या असतील तर नगरमधून भाजपला सुजय विखे हवेतच हवे. रडून भावनिक होऊन लंके यांनी गमावली मोठी संधी. सुपा MIDCमधील ठेकेदारी दहशतीच्या मुद्द्याचं काय? प्रेक्षक नमस्कार, मी शिवाजी शिर्के. लोकसभा निवडणुकीचं वारं सध्या जोरात चालू आहे. राज्यात लक्षवेधी, खरं तर ही चर्चेने ठरलेली लक्षवेधी आहे. निवडणूक नगर लोकसभा मतदारसंघात सध्या चर्चेचा विषय झालेला आहे. या मतदारसंघाच्या अनुषंगाने या ठिकाणी जो ग्राउंड रिपोर्ट आम्ही तयार केला आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत. पारनेरचे तत्कालीन आमदार विजय आवटी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पारनेर दौऱ्यावर आले होते. त्या कार्यक्रमाच्या नियोजनात आवटी समर्थकांनी निलेश लंके यांना बाजूला ठेवलं होतं. शिवसेना तालुका प्रमुख असतानाही आपल्याला आणि आपल्या कार्यकर्त्यांना डावललं आणि माझ्या कार्यकर्त्यांची आवटी समर्थकांनी डोकी फोडली असा कांगावा त्यावेळी निलेश लंके यांनी केला. प्रत्यक्षात स्वतःच्या हाताने दगड मारून घेत आपणच आपले डोकं फोडून घेतलं आणि आवटी समर्थकांनी दगडफेक केल्याने आपलं डोकं फुटलं असा कांगावा लंके समर्थकांनी केला. खरं तर हा दावा आजही प्रतेश पानमन नावाचा युवक आहे तो करतोय. त्यातून निलेश लंके यांच्यावर आवटी यांनी कसा काय अन्याय केला यासह आवटी यांची मगरुरीची उद्धटपणाची वागणूक यातून तालुक्यातील एखाद्या गावात सुटलंय का हे पहा असा एकच प्रश्न विचारत लंके यांनी मतदारसंघात काढलेल्या संवाद यात्रेत गावोगावी उपस्थित केला. आवटी यांच्याकडून दुखावल्या गेलेल्या, अपमान झालेल्या कार्यकर्त्यांची संख्या गावागावात होतीच. आवटी यांनी विकास कामांचा मोठा डोंगर उभा केला. मात्र असं असतानाही त्यांच्या स्वभावाचं आणि त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचे मुद्दे मतदारसंघात मांडले गेले आणि गावोगावच्या कार्यकर्त्यांसह मतदारांना हे मुद्दे भावले. आता लोकसभेच्या मैदानात तुतारी घेऊन सज्ज झालेल्या निलेश लंके यांनी आवटे यांच्या विरोधात जे मुद्दे मांडले तेच मुद्दे म्हणजे तीच कॅसेट वाजवण्यास प्रारंभ केला आहे. विजय आवटे तुमचे फोन घेतात का? ते तुमच्याशी कसे बोलतात? 4 चौघात तुमच्या गावातील कोणाचा पान उतारा म्हणजेच अपमान केला नाही असा माणूस दाखवा. आवटेंनी प्रत्येक विकास कामात 15% टक्केवारी घेतली हा आरोप झाला. तसंच सामान्य कुटुंबातील पोरगा आमदार होऊ नये अशी त्यांची भावना आहे. घराणेशाही संपवण्यासाठी मी मैदानात उतरलो, मी आमदार झालो तर गावागावात माझ्यासाठी काम करणारे तुम्हीच सारे आमदार. निवडणुकीसाठी सामान्य ठेकेदाराकडून मिळणारी लोकवर्गणी, रोजंदारीवर जाणाऱ्या महिलेने निवडणूक निधीसाठी मंगळसूत्र मोडल्याचं नियोजनबद्ध केलेल्या बातम्या, निवडणुकीसाठी मदत म्हणून शेतकऱ्याने दिली कांदा टोमॅटोची पट्टी असा आशय असणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट. आता लोकसभेच्या मैदानात नाही म्हणत उतरलेल्या निलेश लंके यांचे मागील 4.5 वर्षापूर्वीचेच मुद्दे पुन्हा समोर आले आहेत. फरक इतकाच की त्यावेळी समोर भिडू होता विजय आवटी आणि आता समोर भिडू आहे सुजय विखे. 4.5 वर्षानंतर पारनेरकर जर 4.5 वर्षापूर्वीच्या मतदानातील चुकीबद्दलची पश्चातापाची भावना व्यक्त करत असतील तर त्याचं खापर लंके कोणावर फोडणार हा खरा वास्तववादी प्रश्न आहे. बारामतीमधून अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाली. महायुतीतील हर्षवर्धन पाटील आणि विजयबापू शिवतारे या दोघांनी बंडाचं निशाण हाती घेण्याचा निर्णय जाहीर करताच मोठी खळबळ उडाली. या दोघांचंही बंड शांत करण्याचा प्रयत्न होऊनही दोघेही बंडावर ठाम राहिले. याच दरम्यान अजित पवार यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आणि पाटील शिवतारे यांचं बंड शमवलं गेलं नाही तर महायुतीचे राज्यातील उमेदवार पाडू अशी धमकी दिली.
यानंतर देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी निर्णायक भूमिका घेतली आणि या दोघांचंही बंड शंभलं. आता या दोघांनीही बारामतीतून सुनेत्रा पवार याच विजयी होतील अशी जाहीर भूमिका घेतली. बारामतीमधून संभाव्य बंड शमवलं जाताच त्या बदल्यात आता भाजपनेही अजित पवार व त्यांच्या समर्थकांकडून अपेक्षा ठेवली नसेल तर नवलच. नगरची जागा भाजपने प्रतिष्ठेची केली आहे, तशी ती शरद पवारांनी देखील केली आहे. राज्यातील भाजपा नेत्यांचं फडणवीसांनाही लंके यांचं बंड खटकलं आहे. अजित पवार यांच्या गुडबुकमध्ये असल्याने त्यांनी लंके यांचे चोचले पुरवले. आता तेच लंके महायुतीच्या विरोधात ठाकलेत. त्यामुळे चोचले पुरवलेले लंके यांना थोपवण्याची जबाबदारी आपसुकपणे अजित पवार यांच्यावर आल्याचं भाजपतील निकटवर्ती सांगू लागले आहेत. अजित पवारांना बारामतीत सुनेत्रा पवार निवडून आलेले हवे असतील तर नगरमधून भाजपला सुजय विखे हे मताधिक्याने निवडून आलेले हवे आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता अजित पवार यांनी नगरमध्ये लक्ष घातले. नगरमधील मेळाव्यात अजित पवार हे लंके यांचा समाचार घेणार आहेत का हे पाहावं लागणार आहे. साधारण 2 वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला निलेश लंके लागले होते. त्यांच्या समर्थकांकडून राणी लंके यांचं नाव भावी खासदार या टॅगलाईनने सोशल मीडियावर गेली 2 वर्ष व्हायरल होत होतं. अजित पवार यांना समर्थन दिल्यानंतर आज शरद पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी करताना तांत्रिक अडचण येणार हे लंके यांच्या 2 वर्षांपूर्वी लक्षात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी राणी लंके यांचं नाव लोकसभेसाठी पुढे करत त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शरद पवार यांच्याकडून राणी लंके यांच्या नावास विरोध झाला. विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा न देता हातात तुतारी घेतली तर 6 वर्ष अपात्रतेची कारवाई ठरलेली होती. त्यामुळेच निलेश लंके यांनी शेवटच्या क्षणापर्यंत दोघांपैकी कोण याचा सस्पेन्स कायम ठेवला होता. मात्र शरद पवार यांनी निर्वाणीचा इशारा देताच आमदारकीचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदारकीचा राजीनामा जाहीर करताना निलेश लंके भावनिक होत रडले. खरं तर त्यांनी मतदारांमध्ये हिरो होण्याची मोठी संधी गमावली. नागपूरच्या काँग्रेस आमदाराने आमदारकीचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश अगदी जोशात आणि मीच खासदार असणार असं सांगणारा होता. लंके यांना हे सहज शक्य होतं. मात्र आमदारकीत आपण किती गुंतून पडलो आणि आमदारकीची ढाल आता यापुढे असणार नसल्याने किती आणि कोणते परिणाम होणार याची अस्वस्थता त्यांना लपवता आली नाही. महायुतीत सहभागी झाल्यानंतर मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मोठ्या अन्यायाचा सामना करावा लागला. माझ्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या व्यवसायांवर कारवाया झाल्या. यातून मी अस्वस्थ झालो. माझ्या कार्यकर्त्याच अडचणीत येणार असेल तर मग अशावेळी बंड केल्याशिवाय आणि त्यांना त्यांची म्हणजे विखे यांना जागा दाखवून द्यावी लागणार असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यातूनच आता हे पार्सल माघारी पाठवण्याचा वेळा माझ्यासह माझ्या कार्यकर्त्यांनी उचलला असलेलं जाहीर वक्तव्य निलेश लंके यांनी सुप्यामधील जाहीर सभेत केलं. लंके यांच्या म्हणण्यानुसार त्यांची स्वतःची कोणतीच कामं अडवली गेली नाही. ते मागतील त्या कामाला विखे पाटील यांचा विरोध झुगारून निधी देण्याचं काम अजित पवार यांनी केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याच्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे त्यांनी म्हटल्यानुसार त्यांच्यावर अन्याय झाला हे म्हणणं चुकीचं आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या व्यवसायावर कारवाई करून सूड उगवल्याचा आरोप लंके यांनी विखे यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे. या आरोपात तथ्य असेल तर मग विखे यांच्यामुळे अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांची नावे, त्या कार्यकर्त्यांचे म्हणजे विखे पाटील यांनी बंद पाडलेले व्यवसाय याची माहिती आता जनतेसमोर येण्याची गरज आहे. त्यातून कारवाई अन्याय झालेल्या कार्यकर्त्यांची जंत्री मतदारांसमोर जाईल. त्यातून हे कार्यकर्ते कोण आणि त्यांचे व्यवसाय काय हे उघड होईल आणि मतदार मग काय तो निर्णय घेतील. खरं तर घड्याळासह आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या आणि सुपायतेल जाहीर सभेत मतदारांसह समर्थकांसमोर बोलताना निलेश लंके यांनी जिल्हाधिकाऱ्यांबद्दलचा एक किस्सा सांगितला. अय कलेक्टर असं आपण स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना बोलल्याचं जाहीरपणे त्यांनी सांगितलं. असं बोललो याचा पुरावाही त्यांनी कार्यकर्त्याचं नाव घेऊन दिला. जोडीनेच आपण जे बोललो ते बोललो असंही त्यांनी ठणकावून सांगितलं. आणि लागलीच मग टाळ्या शिट्ट्या त्या तर येतातच. पुरोगामी जिल्हा आणि राज्य असा नामोल्लेख करणाऱ्या आणि प्रशासनातील तलाठ्यापासून ग्रामसेवकापासून तर कलेक्टरपर्यंत साऱ्यांनाच मान सन्मान देत आलेल्या शरद पवार यांचा आजही प्रशासनात चतुर्थश्रेणी म्हणजे शिपायापासून तर ते कलेक्टर SP CO पर्यंतचे अधिकारी मान सन्मान ठेवतात. सत्तेत नसतानाही त्यांच्या शब्दाला त्यामुळेच प्रशासनात एक वजन आहे. आज त्यांच्याच विचाराच्या पक्षाकडून लंके लोकसभेची म्हणजेच खासदारकीची निवडणूक लढत आहेत. म्हणजेच ते पंचायत समितीची नव्हे तर थेट लोकसभेची उमेदवारी करत आहेत. सराईत गुंडाकडून दुसऱ्या गुंडाला ही असली अरेतुरीची भाषा वापरली जाते याचं भान ठेवण्याची लंके यांना गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांना अय कलेक्टर असं संबोधलं जात असेल तर याबद्दल मतदारांमध्ये जनतेमध्ये काय मेसेज जाणार आहे. महानाट्याच्या निमित्ताने नगरमधून निलेश लंके हे शरद पवार गटाची तुतारी फुंकणार असल्याचं वृत्त तंतोतंत खरं ठरलं. काही झालं तरी आपण अजित पवार यांना सोडणार नसल्याचं निलेश लंके वारंवार सांगत होते. मात्र प्रत्यक्षात पडद्याआड जे चालू होतं त्याची बित्तम बात नगर सह्याद्रीच्या हाती येत होती. त्यामुळेच गेल्या 7 महिन्यांच्या आधीपासून निलेश लंके
हे फडणवीस अजित पवार यांना वाकुल्या दाखवत महायुतीच्या विरोधात उमेदवार असणार असल्याचं भाकीत आम्ही केलं होतं आणि ते भाकीत तंतोतंत खरं ठरलं. अजित पवारांच्या नाकावर टिच्चून आज निलेश लंके यांनी तुतारी हातात घेतली. खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणजे साधारणपणे 4-4.5 वर्षांच्या आधी पारनेरमध्ये आमदार निवडून आल्यानंतर त्या तालुक्यामध्ये 1 वर्षानंतर म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या नंतरचं 1 वर्षानंतर ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 82 ग्रामपंचायतींच्या निवडणुका या टप्प्यामध्ये पारनेर तालुक्यात झाल्या. आमदारकीचा जोश ठासून भरलेल्या निलेश लंके यांनी गावागावात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांना पॅनल तयार करण्यास भाग पाडलं. ते एवढ्यावरच थांबले नाही. ग्रामपंचायतीची निवडणूक असतानाही त्यांनी त्या 82 गावांमध्ये जाऊन सभा घेतल्या आणि समोरचा पॅनल पराभूत करा असं भावनिक आवाहन करताना गावातील प्रत्येक वॉर्डात मी स्वतः म्हणजे निलेश लंके उभा आहे असं समजून मतदान करा असं आवाहन केलं. लंके यांच्या याच सभा आणि भाषणांमुळे गावागावात 2 गट पडले. ते एवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी मतदानाच्या शेवटच्या 2 दिवसात गावागावातील प्रमुख कार्यकर्त्यांना फोन केले आणि आपल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचं प्रसंगी काहींना दमदाटी करून तशा प्रकारची भूमिका घेण्याचं आवाहन केलं. त्यातून निकाल लागला आणि 82 ग्रामपंचायतीमध्ये पाडापाडी करण्याचं मोठं काम त्यांनी पार पाडलं. समोरासमोर उभे ठाकलेले उमेदवार आज गुढीत झालेले दिसतात. मात्र माझा पराभव तू केला नाहीस, लंके यांनी माझा पराभव केल्याची खदखद ते आजही खाजगीत त्या समोरच्या उमेदवाराकडे व्यक्त करतात. संधी मिळू दे, लंकेला माझ्या वॉर्डातील ताकद दाखवतो अशी आव्हानात्मक भाषा त्याचवेळी यातील लंके यांच्यामुळे पराभूत झालेल्या आणि लंके यांच्या विरोधात निवडून आलेल्या दोघांनी एकाच वेळेस वापरली. ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार खासदार लक्ष घालत नसल्याचा पांडा साधारणपणे आहे. मात्र लंके यांनी तो मोडीत काढला. आता लंके हे निवडणुकीला उभे राहिले असताना लंके यांच्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेले आणि लंके यांच्या विरोधात निवडून आलेले अशा साऱ्यांनीच संधीचं सोनं करण्याचा विडा उचलल्याचं दिसतंय. त्यांनी उचललेला हा विडा लंके यांच्या पारनेरमधील मताधिक्यातील मोठा अडसर ठरणार आहे. ग्रामपंचायतीच्या वॉर्डात उभा राहिलेला उमेदवार हा किमान 100 मतांचा मालक असतो. 82 ग्रामपंचायतीच्यानुसार काही गावांमध्ये विचार जर केला आपण तर काही गावांमध्ये 7, 9, 11, 13, 15 अशी ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. तरी साधारणपणे आपण प्रत्येक ग्रामपंचायत 9 सदस्य असं गृहीत धरूया. म्हणजेच 9 सदस्य लंके यांच्यामुळे पडलेत असं गृहीत धरल्यास पारनेर तालुक्यात या टप्प्यातील 82 ग्रामपंचायतींमध्ये 9 × 82 नुसार 738 सदस्य हे पराभूत झालेत. या 738 सदस्यांना घरी बसवलं गेलं. त्यांची 100 मतांची ताकद पाहता 73,800 मतं ही लंके यांच्या विरोधात जाणार आहेत. या सदस्यांची ताकद 50 मतांची जरी धरली तरी ती बेरीज साधारणपणे 36,900 इतकी येते. म्हणजेच ही एवढी मतं 40,000 मतं ही विरोधात जाणार आहेत. याशिवाय त्या गावात झालेल्या सेवा सोसायट्यांचं गणित आणखीन वेगळंच. आपली मोठी चूक झाली असल्याचं लक्षात आल्यानंतर वर्षभरापूर्वी आत्ता झालेल्या 2 टप्प्यातील 17 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला सभेला जाणं लंके यांनी टाळलं. मात्र त्याआधी 82 ग्रामपंचायतींमध्ये लक्ष घालून केलेली घोडचूक आता लंके यांच्या समर्थकांकडून मांडल्या जाणाऱ्या मताधिक्यातील मोठा अडसर ठरणार हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही. साधारणपणे 10वीपर्यंतचं शिक्षण आणि पुढे ITI हे व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण आणि त्यानंतर समाजकारण राजकारणात आलेल्या निलेश लंके यांना मोठा संघर्ष करावा लागला. खरं तर अलीकडे त्यांना एक मानद डॉक्टरेट ही पदवी आत्ता अलीकडे आमदार झाल्याच्या नंतर मिळाली. प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा तरुण अशी त्यांची 5 वर्षापूर्वीची ओळख. मात्र आता ते स्वतःच प्रस्थापित होऊ लागले असल्याची जनतेत निर्माण झालेली भावना त्यांना अडसर ठरणार आहे. सुपा औद्योगिक वसाहतीमधील ठेकेदारी आणि दहशतीतून उद्योजकांमध्ये निर्माण झालेली भीती, ठेकेदारी मिळवण्यातून निर्माण झालेले टोळीयुद्ध याची चर्चा थांबायला तयार नाही. मध्यंतरी विस्तारित MIDCतील 2 उद्योजकांनी म्हणजे 2 कंपन्यांनी थेट केलेले स्थलांतर आणि त्यासाठी केलेल्या पत्रापत्रीतून अप्रत्यक्षपणे निलेश लंके व त्यांच्या कानावर साधला गेलेला निशाणा बरंच काही सांगून जाते. पारनेर मतदारसंघात विधानसभेच्या पारनेर मतदारसंघात प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची स्वतःची फळी लंके यांनी उभी केली असून ती कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा लंके यांना व्यक्तिगत मानणारी आहे. मात्र चहापेक्षा म्हणजेच लंके यांच्यापेक्षाही त्यांच्या किटल्या म्हणजे कार्यकर्ते जास्त गरम असल्याची चर्चा आजही कायम आहे. हाच मुद्दा लंके यांच्यासाठी दुसरा मोठा अडसर ठरणार आहे. विजय आवटे यांच्या विरोधात तालुक्यात नाराजी निर्माण होण्यासाठी आणि त्याचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहीरपणे बंडात रूपांतर होण्यास 15 वर्षे लागली. म्हणजे त्यांच्या विरोधातील नाराजी समोर यायला 15 वर्षे लागली. लंके यांच्या विरोधात अवघ्या 4-4.5 वर्षात मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली.
लंके यांच्या विरोधात ही नाराजी किटल्यांमुळे जास्त होते याची जाणीव त्यांना झाली असली तरी ते आता कोणत्याही परिस्थितीत या किटल्यांना बाजूला करू शकत नाहीत. अवघ्या 4.5 वर्षात तालुक्यात आपल्या विरोधात वातावरण निर्माण झालं असल्याची नोंद घेतानाच यातून दुरुस्ती करण्याचं मोठं आव्हान लंके यांच्यासमोर असणार आहे. लोकसभा नगर मतदारसंघाच्या अनुषंगाने हा ग्राउंड रिपोर्टचा पूर्वार्ध आम्ही सादर केलेला आहे. उत्तरार्ध घेऊन उद्याच्या अंकात आपण भेटूया. नमस्कार.